जय जिजाऊ जय शिवराय। आज बार्शी तालुक्यातील मराठा बांधवांची धाराशिव लोकसभेकरता किती उमेदवारी अर्ज भरायचे याकरता समाज बांधवांची मीटिंग बोलवली होती। यामध्ये सर्वानुमते 200 पेक्षा जास्त उमेदवार बार्शी तालुक्यातून धाराशिव लोकसभेकरता भरायचे हे मराठा समाजाने ठरवलेलं आहे। कारण या सरकारनं मराठ्यांना फसवायचं काम केलेलं आहे। हे सरकार सातत्यानं आता टीव्हीवरती वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून लोकांच्या समोर येऊन सांगतंय मोदी की गॅरंटी, मोदीची गॅरंटी, मोदीची हमी। अरे तुमच्या गॅरंटीचं आम्हाला काय माहीत नाही, कारण तुमच्या हाताखालचे चेले चपाटे समाजाला न्याय द्यायचं सोडून स्वतःचं राजकारण कसं जास्त चांगल्या पद्धतीने करता येईल हे बघत आहेत। त्याच्यामुळं मराठ्यांनी ठरवलंय तुमची गॅरंटी आहे का नाही माहीत नाही, पण येणाऱ्या इलेक्शनमध्ये तुम्हाला पाडल्याशिवाय हा मराठा सोडणार नाही, ही मराठा समाजाने आता गॅरंटी त्या ठिकाणी मनावर घेतलेली आहे। म्हणून आमची या सरकारला विनंती होती, आचारसंहिता लागली का नाही माहीत नाही, पण त्याच्या आत आम्हाला त्या ठिकाणी आरक्षण द्यावं ही आमची समाजाची भूमिका आहे, ती सरकारनं त्या ठिकाणी मान्य करावी। अन्यथा मराठा समाज येणाऱ्या लोकसभेला धाराशिव लोकसभेमधून 1000 पेक्षा जास्त उमेदवारी अर्ज भरणार आहे, बार्शी तालुक्यामधून 200 पेक्षा जास्त उमेदवारी अर्ज भरणार आहे। आणि त्या ठिकाणी आमच्या सोबत आता मराठ्यांच्या सोबत SC ST OBC मुस्लिम सगळे बांधव आहेत। सगळेच्या सगळे म्हणतायत की मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, मराठा समाजाला OBCतलं आरक्षण मिळालं पाहिजे, म्हणून आम्ही सुद्धा तुमच्या खांद्याला खांदा लावून आहोत। तुमच्या समाजाला आरक्षण मिळणं ही त्या सगळ्यांची भूमिका आहे मराठ्यांच्या आरक्षणाची, म्हणून सरकारनं आरक्षण द्यावं, अन्यथा येणाऱ्या लोकसभेमध्ये आम्ही तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही, ही मराठ्यांनी आता गॅरंटी द्यायचं ठरवलेलं आहे। म्हणून मराठा समाज गॅरंटीसहित सांगतोय तुम्हाला उद्याच्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये धडा शिकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। जय जिजाऊ जय शिवराय। एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा। बार्शी तालुक्यातील मराठ्यांच्या एकजुटीचा विजय असो, बार्शी तालुक्यातील मराठ्यांच्या एकजुटीचा विजय असो। धन्यवाद। जय जिजाऊ जय शिवराय।